हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप पवित्र मानलं जातं. जवळपास प्रत्येक भारतीय घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुम्हाला तुळशीचं रोप दिसेल. पण मे-जूनच्या कडक उन्हाळ्यात आणि प्रचंड उष्णतेमुळे या नाजूक रोपाची अवस्था खराब होऊ लागते. जोरदार ऊन आणि गरम वाऱ्यांमुळे तुळशीची पानं करपतात, रोपं सुकून काठीसारखी होतात आणि त्यांची वाढ पूर्णपणे थांबते. जर तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणातली तुळसही या उन्हामुळे सुकत असेल तर काळजी करू नका. तिला पुन्हा हिरवीगार आणि दाट बनवण्यासाठी बाजारातून महाग खत आणायची अजिबात गरज नाही. आज आम्ही तुम्हाला गार्डनिंग एक्सपर्टचा असा एक खास उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे फक्त 2 रुपयात सुकलेली तुळसही पुन्हा तजेलदार होईल. तुळशीला पुन्हा जिवंत करण्यासाठी आपण एक खास लिक्विड खत तयार करणार आहोत. हे बनवण्यासाठी फक्त 2 गोष्टी लागतील, ज्या सहज तुमच्या स्वयंपाकघरात मिळतील. एक आहे कॉफी पावडर, 2 रुपयाचं छोटं पॉकेट, एप्सम सॉल्ट अर्धा छोटा चमचा, पाणी अर्धा लिटर. याला बनवण्याची पद्धत अशी आहे, एका मगमध्ये अर्धा लिटर स्वच्छ पाणी घ्या. त्यात कॉफी पावडर आणि अर्धा चमचा एप्सम सॉल्ट टाका. चमच्याने नीट ढवळून सगळं पाण्यात मिसळा. तुमचं खास जादुई खत तयार आहे. कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतं, जे मातीला आवश्यक पोषण देतं आणि माती थोडी आम्लीय बनते. अशी माती तुळशीच्या रोपाला खूप आवडते. दुसरीकडे एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फेट असतं. मॅग्नेशियममुळे रोपात क्लोरोफिल तयार होते, त्यामुळे पानांचा हिरवा रंग परत येतो आणि रोपाची वाढ जलद होते. या खताचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यासाठी हे 3 स्टेप्स फॉलो करा. माती हलकी खरपून घ्या. खत टाकण्यापूर्वी तुळशीच्या कुंडीतली माती हलकी सैल करा, त्यामुळे मुळापर्यंत हवा सहज पोहोचते. माती सैल केल्यानंतर तयार केलेले कॉफी आणि एप्सम सॉल्टचं मिश्रण कुंडीत सगळीकडे समान प्रमाणात टाका. दुपारच्या कडक उन्हात कधीही खत किंवा जास्त पाणी टाकू नका. हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच करा. हे मिश्रण टाकल्यानंतर काही दिवसातच तुळशीची थांबलेली वाढ पुन्हा सुरू झालेली दिसेल. नवीन हिरवीगार आणि चमकदार पानं येऊ लागतील. उन्हाळ्यात तुळशीला थेट कडक उन्हापासून वाचवण्यासाठी दुपारी ग्रीन नेट खाली किंवा सावलीच्या ठिकाणी हलवा. मग उशीर कशाला? आजच फक्त 2 रुपयाचा हा सोपा उपाय करून पहा आणि तुमच्या सुकलेल्या तुळशीला पुन्हा हिरवगार बनवा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.